नमस्कार मंडळी. आजची आपली कथा आहे रत्नाकर मतकरी यांच्या गहिरे पाणी या गूढ कथा संग्रहातील पुढील कथा वारस. ही एक भयकथा असून त्यात सस्पेन्स देखील आहे, त्यामुळे तुम्हाला ही कथा नक्की आवडेल. कधी कधी वाटते की या आयुष्याला अर्थच नाही. अर्थ शोधण्याचा आपण एकसारखा प्रयत्न करतो, आपल्या परीने अर्थ लावतो, आडाखे बांधतो, अनुभवावरून काही अनुमाने काढतो, सिद्धांतांच्या चौकटी स्वतःभोवती उभारतो आणि मग स्वतःलाच सांगतो की मी बुवा असा, इतरांना पटवतो की मी असा, माझे आईवडील असे, हे आमचे खानदान, हे आमचे सत्व, हे आमचे तत्व, आम्ही म्हणजे असेच वागणार, दुसरी दिशा आमची नाही. आणि एकदम काहीतरी घडते. वरचे वरचे पाहता अगदी क्षुल्लक वाटणारे, सहजपणे घडून जाणारे, आणि मग पाहावे तर ही क्षुल्लक गोष्टच सारे जीवन उद्ध्वस्त करून टाकते. आणि हे होते एखाद्या साध्याशाच प्रसंगाने. वाटते की हा प्रसंग सहज टाळता आला असता, पण आपण या प्रसंगात ओढले जातो आणि त्यातून बाहेर पडताना कायमचे जायबंदी होऊन बसतो. आता प्रसंग किती साधा पहा. शंकर बरोबर त्याच्या गावी जाऊन येण्याचा, बस एवढाच. शंकर माझा अगदी जवळचा मित्र, वयाने माझ्याहून 2-3 वर्षांनी लहान. आमची केवळ मैत्रीच होती असे नाही, चांगला घरोबा होता. शंकरचे वडील रामदादा माझ्या वडिलांचे अगदी निकटचे स्नेही. दोघांच्याही घरची परिस्थिती उत्तम, पण माझ्या जन्मानंतर लगेच आमच्या घराला दुर्दैवाचा फटका बसला. माझ्या वडिलांनी एकाएकी आत्महत्या केली. कारण नीटसे ठाऊक नव्हते, परंतु ते चांगले वकील होते. कुठल्या तरी अशिलाने फसवल्याची त्यांनी हाय खाल्ली आणि त्याच धक्क्यात आत्महत्या केली, असे आईने मला एकदा सांगितले होते. ते सांगताना तिची जी काही विलक्षण दयनीय अवस्था झाली होती, ती पाहिल्यावर पुन्हा कधी हा विषय तिच्याकडे काढण्याचे धाडस मला झाले नव्हते. घरातले मिळवते माणूसच असे एकाएकी गेल्यानंतर आईवर आकाश कोसळले. त्यातून लहान मूल पदरात, घरात शिल्लक नावापुरतीच, 2 वेळेच्या अन्नाची पंचाईत पडावी अशी परिस्थिती. पण या परिस्थितीत शंकरचे वडील आमच्या मदतीला धावले. गेलेल्या मित्राच्या स्नेहाला जागून त्यांनी आमच्या कुटुंबासाठी सारे काही केले. आई 4 पैसे मिळवीत असे, पण खरे घर चालायचे ते शंकरच्या घरून जी मदत यायची तिच्यावरच. माझे शिक्षण पूर्ण होईपर्यंत शंकरच्या वडिलांनी आम्हाला मदत केली. मी स्वतःच्या पायावर उभा राहिलो तेव्हाच त्यांनी मदतीचा हात सोडला. आजच्या काळात मित्राच्या कुटुंबियांसाठी एवढे करण्याइतकी माणुसकी कोण दाखवील? शंकर नोकरीला लागला ते पाहायला रामदादा हयात नव्हते. 8-15 दिवसांच्या आजाराचे निमित्त होऊन ते गेले, पण त्यांनी आपल्या घरासाठी आणि मुलांसाठी चांगली तरतूद करून ठेवली होती. शंकरला दुसरे भावंड नव्हते, पण घरात इकडच्या तिकडच्या नातेवाईकांना आणि आश्रितांना तोटा नव्हता. एका परीने आम्हीही त्यांचे आश्रितच होतो. त्यांच्या घरात राहत नव्हतो इतकेच काय ते. पण शंकरने कधी मला आश्रितासारखे वागवले नाही. त्याची माझी लहानपणी जमलेली मैत्री दिवसेंदिवस अधिकच दाट होत गेली होती. त्या रात्री शंकर अचानक घरी आला आणि म्हणाला, श्याम, उद्या सकाळी राणवलीला जायचे. राणवलीला? मध्येच काय काढलंस रे? मी विचारलं. राणवली शंकरचे मूळ गाव असल्याचे मी त्याच्या तोंडून ऐकले होते, परंतु लहानपणी वडिलांबरोबर एखाद्या वेळी तो तिकडे गेला असेल नसेल. गेला असल्यास त्याला ते अजिबात आठवत नव्हते. राणवली तसे लहानसे खेडे होते आणि हमरस्त्यापासून बरेच आत होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या रानवट खेड्यात शंकरच्या पूर्वजांनी एक मोठा वाडा बांधून ठेवला होता. शंकरचे एक वृद्ध काका तिथे राहत असत. एखाद दुसरा कामसू नोकर ठेवून ते कसे बसे चालवीत, पिढीजात उत्पन्नावर भागवीत. अरे, आमचे ते काका वारले नाहीत का? शंकर अगदी सहजपणे म्हणाला. नात्यातले माणूस का होईना, पण त्याला कधी पाहिलेलेच नसेल तर त्याच्या मृत्यूचे काय दुःख होणार? सांगितलं होतंस तुम्हाला, पण त्याला 15 दिवस होऊन गेले. आता जाऊन तू काय करणार? अरे, आताच तर खरं काम आहे. मला एक लखोटा दाखवीत शंकर म्हणाला. वकिलांचं पत्र आले. तुला? मी आश्चर्याने विचारले. मग? अरे, या काकांचे वारसदार एकटे माझे वडील. आता ते नाहीत म्हणजे त्यांच्या पाठीमागं मीच वारस त्या वाड्याला. कमाल आहे. शंकर एकाएकी राणवलीच्या एका वाड्याचा मालक बनला. या प्रकाराची मला खूप मौज वाटली. बघले का, मुंबईत जागेची इतकी टंचाई आहे. 2 खोल्या मालकीच्या होता होता पुरेवाट होऊन जाते, आणि तुला एक अख्खा वाडाच्या वाडा मिळालाय, ओनरशिप बेसिस. हो, पण तो राणवलीला, मुंबईत नव्हे. त्यातली एक खोली जरी मुंबईत मिळाली तरी खूप झालं असतं.
यावर आम्ही दोघेही हसलो. पण तिकडे जाण्याचं काय म्हणत होतास? हसण्याचा भर ओसरल्यावर मी विचारले. अरे बाबा, वकिलांना दर्शन देऊन यायचे. काकांचं विल आहे त्यांच्याकडं. त्यांना मीच वाड्याचा वारसदार याची एकदा समक्ष पाहून खात्री करायची. शिवाय तिथं काम करणारा जो माणूस आहे त्याचीही काहीतरी व्यवस्था करायलाच हवी. आमचे वकील साहेब उद्या राणवलीला असणार आहेत, तेव्हा उद्याच मी तिथं यावं असा त्यांचा आग्रह आहे. नाहीतर सारं लांबणीवर पडेल. येशील ना तू बरोबर? माझ्या एकट्याच्यानं असलं काम निभायचं नाही. तुझ्यावर माझा सगळा भरवसा. हे खरेच होते. आजवर प्रत्येक महत्त्वाच्या कामात मी शंकरला हातभार लावीत आलो होतो. तेव्हा यावेळेस नाही म्हणणे मला शक्यच नव्हते आणि तशी गरजही नव्हती. राणवलीला जाऊन येण्यात असे काय माझे नुकसान होते? शिवाय शंकरला अचानक आकाशातून पडल्यासारखा मिळालेला हा वाडा आहे कसा हे पाहण्याची मलाही उत्सुकता होतीच. उगाच टंगळमंगळ करू नकोस. येणार आहेस की नाही? उद्या सकाळची गाडी आहे, शंकर म्हणाला. मी जायला तयारच होतो. 1-2 दिवस तेवढीच पिकनिक. किती भयंकर गोष्टींचे मुखडे किती साधेसुधे असतात नाही? कुठे जायचे आहे एवढे आपल्याला ठाऊक असते, पण आपण कुठे पोचणार हे फक्त नियतीलाच ठाऊक. तिने आपल्यासमोर काय वाढून ठेवलेले आहे हे आपण कसे जाणू शकणार? आईला विचारून सांगतो, मी शंकरला म्हटले. का कोण जाणे, माझ्याच्याने एकदम होय म्हणवे ना. पण माझे वाक्य पुरे होण्याच्या आत शंकर स्वयंपाकघरात धावला आणि आईला म्हणाला, आई, मी श्यामला घेऊन जातोय उद्या राणवलीला. त्याने तिला कामाची सविस्तर कल्पना दिली. आई हसत मुखाने म्हणाली, अरे मग जा की घेऊन, मला कशाला विचारतोस? तुमच्या लेकाला तुमची परवानगी हवी, शंकर माझी थट्टा करीत म्हणाला. माझे आईवरचे प्रेम हा सर्वांच्या थट्टेचा विषय होता. आईला विचारल्याशिवाय मी कुठलीच गोष्ट करीत नसे, कुठेही जात नसे. आईच्या मनाविरुद्ध काहीही करायचे नाही असे मी अगदी पक्के ठरवले होते. आणि ते स्वाभाविकच नव्हते का? आईने ज्या खस्ता काढून मला वाढवले त्यांना तोड नव्हती. माझ्या जन्मानंतर लगेच बाबा गेले. इतक्या तरुण वयात आई वेडेवाकडे वागू शकली असती, पण सारे सुख बाजूला ठेवून तिने माझा सांभाळ केला. अशी आई मिळायला भाग्य लागते. तिच्या उतार वयात तिला कष्ट पडू नयेत याची काळजी मी नाही तर कुणी घ्यायची? पण आई, 2 दिवस तू एकटीच कशी राहशील? आहेत रे शेजारी पाजारी. 2 दिवसात काय होणार आहे? आणि रोज सबंध दिवस तू ऑफिसात जातोस तेव्हा रे. आईनेच असे मनापासून सांगितल्यानंतर मग प्रश्नच उरला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि शंकर राणवलीकडे जाणाऱ्या गाडीत बसलो. प्रवास दिवसभराचा होता, शिणवणारा होता. पण गप्पा मारताना, खाता पिताना आणि हसता खिदळताना आम्हाला प्रवासाचा शीण बिलकुल जाणवला नाही. दुपार टळून गेल्याचे लक्षातही आले नाही. पण गाडीतून उतरलो आणि उन्ह कलू लागलेली दिसली. मनाला किंचित उदासवाणे वाटू लागले. पोहोचण्याचे ठिकाण जवळ येत चालले म्हणून असावे. आधी नवख्या ठिकाणी जाताना थोडे अवघड वाटतेच. त्यातून हे ठिकाण असे की तिथे आमची वाट पाहणारे मायेचे माणूस कुणी नव्हते. शंकरच्या नात्याचे होते तेही आता जिवंत नव्हते. आम्ही एसटीत चढलो तेव्हा आमच्या गप्पा आपोआप थांबल्या. तासाभराच्या प्रवासानंतर आम्ही एसटीतून उतरलो तेव्हा चांगलीच संध्याकाळ झाली होती. आम्ही क्षणभर इकडे तिकडे पाहत राहिलो. एवढ्यात एक मध्यम वयाचे गृहस्थ पुढे झाले आणि म्हणाले, मुंबईहून आलात का? शंकरराव का? आम्हाला हायसे वाटले. या आडगावात कुणीतरी ओळख दिली म्हणायची. हे गृहस्थ वकील होते. त्यांनी पत्रात लिहिल्याप्रमाणे शंकर नक्की येईलच अशी आशा बाळगून बिचारे एसटी स्टँडवर त्याची वाट पाहत उभे होते. आम्ही खरोखरच आल्याचे पाहून त्यांना आनंद झाला. वाडा अजून 1.5-2 मैल आत, रानातच म्हटले तरी चालेल असा होता. पण वकील साहेबांची सोबत मिळाल्यामुळे आम्हाला तिथवर कसे पोहोचू याची काळजी राहिलेली नव्हती. वकील साहेब चांगले वाटले. गृहस्थ तसा आतल्या गाठीचा नव्हता, पण फारसा बोलघेवडाही नव्हता. थोडाफार मख्खच, जेवढ्यास तेवढे बोलणारा होता. मनातले कळणार नाही अशी चेहऱ्याची एकूण ठेवण होती. मुद्रा करारी, काहीशी रागीटच होती. नजर भेदक होती. त्यांच्यापुढे आम्ही अगदीच पोरसवदा होतो. तरीही ते शंकरला आणि त्याचा मित्र म्हणून मला अदबीने वागवत होते. त्यांच्या या वागण्याने आम्हाला थोडेसे संकोचल्यासारखे होत होते एवढे खरे. वाट रानातली होती. काही ठिकाणी तर छोटीशी पायवाट दगडांमधून जात होती एवढेच. बाकी आजूबाजूला किर्र शांतता होती. पाहता पाहता गपकन काळोख पडला आणि काहीच दिसेनासे झाले. मध्येच एखादे झुडूप काजव्यांनी मढवल्यासारखे चकाकू लागे, नाहीतर एखाद्या खोपटातला दिवा लुकलुके, एवढेच.
वकील साहेबांनी बॅटरी आणली होती. तिचा उजेड पुढच्या पाऊलवाटेवर पडत होता. पाऊलवाटेने एकामागे एक चालताना एकमेकांशी बोलणे जमत नव्हते आणि बोलण्यासारखे काही सुचतही नव्हते. पायाखालून एखादा दगडगोटा सुटून घरंगळत होता. त्याचा आवाज किंवा खाली वस्तीतल्या एखाद्या कुत्र्याचे भुंकणे सोडले तर सारे शांतच होते. त्यामुळे आमच्याच चपलांच्या चरचर आवाजाची आम्हाला मोठी सोबत वाटत होती. हळूहळू काही लहान सहान घरे लागली. कुठे कुठे दिव्याचा उजेड दिसू लागला. आम्ही वस्तीत आलो होतो, पण वकील साहेब कुठेही थांबले नाहीत. ते आपले बॅटरी घेऊन पुढे चालतच होते. होता होता वस्तीही मागे पडली. पुन्हा झाडी सुरू झाली. आता रातकिडेही मोठमोठ्याने किरकिरू लागले होते. एकाएकी वकील साहेब थांबले. समोर बॅटरीचा उजेड टाकीत ते म्हणाले, आला वाडा. बॅटरीच्या प्रकाशात वाड्याचे धूळ चांगलेच प्रचंड वाटत होते. अर्थात तेवढ्या अपुऱ्या उजेडात आकारमानाची काहीच कल्पना येण्यासारखी नव्हती. दारातून वकील साहेबांनी आरोळी दिली, शिवरामा रे शिवरामा. तशी कंदिलाचा उजेड आतून बाहेर सरकताना दिसला आणि त्यामागोमाग कंदील घेतलेली शिवरामाची धनुष्यासारखी वाकलेली आकृती बाहेर आली. आम्ही आत गेलो. शिवरामाने हातपाय धुवायला पाणी दिले आणि तो जेवणाच्या व्यवस्थेला लागला. आम्ही माडीवर गेलो. शिवरामा कंदील आणि पाण्याचे तांबे भांडे घेऊन पाठोपाठ हजर झाला. शिवरामा म्हणजे एखाद्या ठिकाणी मनापासून काम करता करता उमर घालवणाऱ्या विश्वासू चाकराचा दुर्मिळ नमुना होता. मनातल्या मनात मला शंकरचा किंचित हेवा वाटला. अशा विलक्षण सेवावृत्तीच्या माणसाचा तो अचानक धनी झाला होता. आम्ही तिघेही पाणी प्यायलो आणि काय बोलावे ते सुचेनासे होऊन एकमेकांकडे पाहत बसलो. मी वाड्याविषयी, हवामानाविषयी किंवा असेच काहीतरी फालतू बोलणार होतो. इतक्यात माझी नजर वकील साहेबांकडे गेली आणि मी गप्प झालो. त्यांना काहीतरी बोलायचे असावे, पण ते कसे बोलावे या विचारात ते पडले होते. काही क्षण असेच गेले. वकील साहेबांची अस्वस्थता शंकरच्याही ध्यानात आली. त्यांच्या बोलण्याची वाट पाहत तो नुसताच चुळबुळ करीत बसून राहिला. मग ते एकदा खाकरले आणि पुन्हा गप्प बसले. वातावरणातील ताण कमी करण्यासाठी मी खिशातून सिगरेटचे पाकिट काढले आणि त्यांच्यासमोर धरले. त्यांनी मानेनेच नकार दिला, पण ते बोलू लागले, हे बघा शंकरराव, तुम्ही गैरसमज करून घेणार नसलात तर तुम्हाला काही सांगायचे. सांगा. शंकर सिगरेट पेटवीत म्हणाला, या वाड्याचा शेवटचा मालक तुमचे काका, म्हणजे वारस हक्कानं तुम्ही इथले मालक. माझ्या मृत अशिलाची इच्छा वाडा त्याच्या वारसाला मिळावाही आणि ती पुरी करणं हे माझं कर्तव्य. वकील साहेब अगदी अस्सल वकिलासारखे बोलत होते. तुमच्यावर माझा विश्वास आहे. तुम्ही म्हणता त्या अर्थी तुम्हीच शंकरराव याविषयी मला शंका नाही. शिवाय माझं पत्रही तुम्ही सोबत आणलेलं आहे. तेव्हा संशयाला जागाच नको. शंकरकडे भेदक नजरेने पाहत वकील साहेब म्हणाले, पण तरीही तुम्हीच या वाड्याचे खरे मालक आहात याचा आणखी एक पुरावा मला उद्या सकाळपर्यंत आपोआप मिळेल. पुरावा? कसला? लहान होत चाललेला कंदील मोठा करीत मी लगेच विचारले. हा वाडा एरवी फार चांगला आहे. इथं आजूबाजूला पाहत आवाज लहान करीत वकील साहेब म्हणाले, इथं तसलं फारसं काही नाही. फारसं काही नाही म्हणजे थोडंफार आहे? मी विचारले. हो, म्हणजे वाडा जवळजवळ 300 वर्षापूर्वीचा. तेव्हा त्यात अगदीच काही नसेल असं कसं होईल? पण अगदी क्वचित औसे पुनवेला ते दिसतं, आणि ते देखील दुसऱ्या कोणाला नाही, फक्त वाड्याच्या मालकालाच. ठीक आहे, आम्ही काही इथं राहणार नाही, तेव्हा असले औसे पुनवेलाही. शंकर बरोबर बेपरवाई दाखवीत म्हणाला. वाड्याच्या मालकाला पहिल्या रात्री तर हे हटकून दिसतंच. जणू या वाड्यात जे काही आहे ते वाड्याच्या खऱ्या मालकाशी आपली तात्काळ ओळख करून घेतं. शंकर एकदम ताडकन उठून उभा राहिला. शंकर, मी त्याला खाली बसवले. मला राहायचं नाही या वाड्यात. शंकर पुन्हा उठून उभा राहत म्हणाला, एक रात्रसुद्धा नाही. मी आत्ता चाललो. गावात एखादी खानावळ असेलच ना? नाही शंकरराव, तुम्हाला एक रात्र इथं काढलीच पाहिजे. वकील साहेबांच्या आवाजात जरब होती. इथून पळून गेलात तर या वास्तूचा अपमान होईल. ही वास्तू आज आपल्या मालकाचं स्वागत करणार आहे, आपलं रहस्य तिच्यासमोर उघडं करणार आहे, आणि तुम्ही करंटेपणानं तिला झिडकारून पळून जाणार? शंकर खाली बसला. त्याने पुन्हा सिगारेट पेटवली. नाही शंकरराव, आतापासून तुम्ही या प्रचंड ऐतिहासिक वास्तूचे मालक झाला आहात. या मालकीला शोभेल असा धीटपणा तुम्ही दाखवायलाच हवा. घाबरू नका, तुम्हाला काहीही होणार नाही.
ही वास्तू आपल्या मालकाचा तिरस्कार करीत नाही, त्याच्यावर प्रेम करते. ती त्याला अपाय करणार नाही. मात्र तुम्ही जे काही दिसेल ते तोंडातून चकार शब्द न काढता बघायचं, सहन करायचं, बस. आजची रात्र, आज जे घडेल ते उद्या सकाळी मला सांगा. माझी त्यावरून खात्री होईल की तुम्हीच इथले अस्सल वारसदार आहात, रामदादांचे चिरंजीव आहात. त्यांनी वडिलांचे नाव घेताच शंकर थोडा ताळ्यावर आला. शिवाय वकील साहेबांच्या स्वरातल्या आर्जवाचाही परिणाम झाल्यासारखा वाटला. ठीक आहे, राहीन मी आजची रात्र. मी काही एवढा भित्रा नाही, शंकरने त्यांना नाखुशीने सांगितले. शिवाय माझा मित्र आहेच माझ्यासोबत. हो, ते आहेतच, वकीलसाहेब म्हणाले. पण प्रत्यक्षात त्यांचा काही फारसा उपयोग होणार नाही. कारण आज जे घडेल ते या वाड्याच्या मालकाशिवाय, अस्सल वारसदाराशिवाय दुसऱ्या कुणालाच दिसू शकणार नाही. काहीही करा, पण आजची रात्र तेवढी निभावून घ्या. उद्या कुठेही जायला तुम्ही स्वतंत्र आहात. माझा स्वभाव मूळचाच थोडा अश्रद्धा आहे. या जगात एका आईशिवाय दुसऱ्या कुणालाच मी फारसे मानत नाही, अगदी परमेश्वराला सुद्धा. मग भूतांचे तर नावच नको. तेव्हा वकील साहेबांची टर उडवण्यासाठी मी विचारले, काय हो, तुम्ही सांगितलं ते खरं का? तर माझ्या स्वरातल्या थट्टीकडे दुर्लक्ष करून वकीलसाहेब म्हणाले, प्रत्येक पिढीचा हा अनुभव आहे, इतिहास आहे. शंकररावांना विचारा सकाळी, काय छाती आहे त्यांची हे खोटं म्हणायची. वकील साहेब असेच बोलत राहिले तर शंकरचा धीर अधिकच खचेल अशी मला काळजी पडली. पण एवढ्यात शिवरामा वर येऊन जेवण तयार असल्याचे सांगून गेला आणि वकील साहेब जायला निघाले. ते वाड्यावर न थांबता गावात उतरले होते, तिथे जाणार होते. आम्हाला बेस्ट ऑफ लक म्हणून त्यांनी आमचा निरोप घेतला आणि ते काळोखात दिसेनासे झाले. जेवण करून आम्ही वर आलो तर काय, आमची अंथरुणे घालून तयार. मात्र ती दोन वेगवेगळ्या खणात. आम्ही हताशपणे एकमेकांकडे पाहिले. थोड्या वेळाने शिवरामही निघून गेला. तो कधीच वाड्यावर राहत नसे. वाड्यापासून हाकेच्या अंतरावर त्याचे खोपाट होते आणि त्यात त्याचा नातवंडांपर्यंत संसार होता. त्याला थांबवून घ्यावे असे फार वाटत होते, पण आम्ही त्याला जाऊ दिले. मात्र त्याची सोबत गेल्यावर एकटे एकटे वाटू लागले. तो जाताच आम्ही पहिली गोष्ट कुठली केली तर दोन्ही पलंग एका खणात आणून जोडून ठेवले. मग मी माझ्या सामानातून एक ब्रँडीची बाटली काढली. शंकरला म्हटले, चल थोडी थोडी घेऊ. शंकरने विचारले, आत्ता जेवणानंतर? काही हरकत नाही, मी म्हटले. थोडी ऊब तरी येईल, अंगात तरतरी येईल, भीती सगळी पार पळून जाईल डोक्यातून. शंकरला ते पटले. या क्षणी भीती वाटू नये म्हणून काहीही करण्याची त्याची तयारी होती. माझ्या भरवशावर तो इथवर आला होता. त्याचे भलते सलते काही होऊ न देता त्याला सांभाळून घरी नेण्याची जबाबदारी माझ्यावर होती. शिवाय प्रत्यक्षात काही दिसले नसते तरी केवळ भीतीने हा मुलगा कामातून गेला असता. वकील साहेबांना तरी हे सांगण्याची काय गरज होती? नसते सांगितले तर शंकर सुखाने झोपला नसता का? पण एका अर्थी त्यांचेही बरोबर. त्यांनी शंकरच्या मनाची तयारी केली होती, त्याला सावध राहण्याची सूचना दिली होती. ब्रँडी पिता पिता शंकरला हळूहळू धीर येऊ लागला. मी इकडच्या तिकडच्या अवांतर गोष्टी बोलून त्याला खुलवू लागलो. श्याम्या, तो चढत्या नशेत मला म्हणाला, समजा मला काही दिसलंच नाही तर रे? दिसणार नाही हे 100%. भूतबीत काही नसतंच रे या जगात. मी त्याला धीर दिला. पण न दिसून चालायचं नाही, काहीतरी दिसायलाच पाहिजे. कशाला? भीती वाटते ना तुला? नाही रे, पण काही दिसलंच नाही तर त्या वकील साहेबांना पटायचं नाही ना की मी या वाड्याचा अस्सल वारसदार आहे म्हणून, रामदादांचा मुलगा आहे म्हणून. मग ब्रँडीमुळे शंकरचे डोके तल्लख झालेले दिसत होते, कारण हा मुद्दा मलाही इतका वेळ सुचला नव्हता. काही दिसलेच नाही तर काय, वाड्याच्या मालकीबाबत रिस्क घेऊन चालले नसते. ब्रँडी पिऊन माझी कल्पनाशक्ती आता तरल झाली होती. आपण काहीतरी रचून सांगू त्यांना, मग तर झालं, सकाळचं सकाळी पाहू, मी त्याची समजूत घातली. थोडी म्हणता म्हणता आम्ही भरपूर ब्रँडी रिचवली, इतकी की तिची नशा कधी चढली आणि कधी झोप आली ते आम्हाला कळले देखील नाही. शेजारचा कंदील लहान होत होत केव्हा तरी मालवला गेला. सकाळी जाग आली तेव्हा अंगावर उन्हाचा पट्टा ओढला गेला होता. माझ्या पलीकडे शंकर घोरत पडला होता. खाली शिवरामाची चाहूल लागत होती. मी शंकरला उठवले. जागा होताच प्रथम त्याला आपण कुठे आहोत हेच समजेना. मी सविस्तर समजावल्यानंतर तो हायसे वाटून हसू लागला आणि म्हणाला, म्हणजे कालची रात्र तशीच पार पडली, काही न घडता? मग
मी नव्हतं सांगितलं तुला की भूतबीत सगळं झूट आहे म्हणून? तू उगाच घाबरत होतास. पण आता वकील साहेब येतील, त्यांना काय सांगायचं? काहीच दिसलं नाही असं म्हटलं तर ते त्यांना पटणार नाही. हे लोक भलतेच श्रद्धाळू असतात. काही दिसलं नाही म्हटलं तर ते मला ताबडतोब हाकलून देतील या वाड्यातून. त्यांना पटायचंच नाही की मी खरा वारस आहे. शंकरने वकील साहेबांना काय सांगायचे हे मी त्याला यथास्थित जुळवून दिलं. आता ते खरेखुरे पाहिल्याचे नाटक वठवणे त्याच्यावर होते. आमचा बेत ठरतो ना ठरतो, तो दारात शिवरामा आला आम्हाला उठवायला. आम्ही खाली गेलो. हातपाय तोंड धुतले आणि चहा घेत आहोत तो वकील साहेब हजर. सकाळी अंथरुणातच सारे काही ठरवून ठेवले होते म्हणून बरे. शिवरामाने वकील साहेबांना चहा दिला. त्यांनी शंकरला विचारले, काय कशी गेली रात्र? शंकर काहीच बोलला नाही. त्याने इकडे तिकडे भयभीतपणे पाहिल्यासारखे केले आणि वकील साहेबांच्या लक्षात न येईल अशा रीतीने मला डोळा मारला. मी अत्यंत गंभीरपणे त्यांना म्हटले, सविस्तर सांगेल तो, आपण वर जाऊया. वकील साहेबांच्या हातातली रिकामी कब्बशी कितीतरी वेळ हातातच राहिली. आश्चर्याने डोळे विस्पारून त्यांनी मला विचारले, म्हणजे तसं काही खरंच घडलं? काहीतरी त्याला दिसलं हे नक्कीच. मी पुष्टी केली. त्याशिवाय त्याची अशी अवस्था व्हायची नाही. पण काय दिसलं? प्लीज शंकरराव मला सांगा. काकुळतीला येऊन वकील साहेब म्हणाले, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या काकांचा देखील माझ्यावर फार विश्वास होता. सांगेल तो. मी शंकरच्या जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला. घाबरू नकोस शंकर, आता आम्ही आहोत ना. काय दिसलं तुला ते सगळं सांग त्यांना. क्षणभर शंकर शून्यात बघत बसला. मग थांबत थांबत सांगू लागला, रात्री आम्ही गाढ झोपलो होतो. मध्यरात्री कधीतरी मला जाग आली. कशी कोण जाणे, आपोआपच. पाहतो तो कंदील विजलेला, सबंध खोली काळोखात आणि दरवाजावर तेवढा अंधुक उजेड. सावकाश अगदी हळूहळू दरवाजा उघडला जात होता. मी बिछाण्यात उठून बसलो. दरवाजातून थंडगार वाऱ्याची झुळूक येऊ लागली होती. मला भीती तर वाटतच होती, पण शेजारीच हा झोपला होता. त्याला उठवायचं काही सुचेना. भारल्यासारखा मी दरवाजापाशी गेलो. एकटाच बाहेर पडलो. बाहेर कोणीच नव्हतं, पण मी थांबलो नाही. कोणीतरी ओढून नेत असल्यासारखा चालतच राहिलो. थंडगार वारं वाहत होतं. इथे शंकरने पांघरून अधिकच घट्ट लपेटून घेतले. जिना उतरून मी खाली आलो. दिवाणखान्यात. तिथल्या प्रचंड घड्याळात 12चे टोले पडत होते. टोले पडायचे थांबले, मात्र मला मुसमुसून रडण्याचा आवाज येऊ लागला. मी आजूबाजूला वळून पाहिलं, पण कुणीच दिसत नव्हतं. हळूहळू मुसमुसणं हुंदके वाढतच चालले होते. आता त्यात एक लहान मुलाचं रडणंही मिसळलं. आवाज कुठून येतो हे कळतच नव्हतं. चारी भिंतींमधून असा तो घुमत होता. मग एका पुरुषाचा संतापलेला आवाज या रडण्याच्या आवाजावरती ऐकू येऊ लागला. शब्द कळत नव्हते, नुसताच आवाज घुमत होता. हे सगळं जोरजोरानं ऐकू यायला लागलं. दिसत मात्र काहीच नव्हतं. आवाज एवढा वाढला की त्यामुळं छत कोसळणार की काय असं वाटत होतं. मी कानठाळ्या बसून कानात बोटं घातली आणि एकाएकी ते आवाज खाडदेशी थांबले. मी काहीसा भानावर आलो. दिवाणखान्यातून बाहेर पडलो आणि परत जिन्याकडे जाऊ लागलो. एवढ्यात काय झालं? वकील साहेबांनी विचारले. जिन्यावरून धाड धाड धावत एक भरजरी लुगडं नेसलेली बाई खाली उतरली. बाई म्हणजे नुसतंच बाईचं धड, त्यावर मुंडकं नव्हतं. तिने एक लहान मुलासारखं काहीतरी छातीशी घट्ट धरलं होतं. तिच्या पाठोपाठ एक राजबिंडा पुरुष धावत आला. त्यानं तलवार उगरली होती आणि त्याचा चेहरा आसुरी द्वेषानं माखलेला होता. इतका क्रूर चेहरा मी जन्मात पाहिलेला नाही. ती दोघंही धावत धावत माझ्यापर्यंत आली. त्या क्षणी मला एक स्त्रीच्या आवाजातील कर्कश किंचाळी ऐकू आली आणि दोघंही दिसेनाशी झाली. वकील साहेबांनी घाम पुसला. मी शंकरकडे पाहिलं. आता त्याची तंद्री लागली होती. मी जिना चढून वर कसा आलो ते माझं मलाही कळलं नाही. भीतीने तर जीवाचं पाणी पाणीच झालं होतं. पण तरीही कुठली तरी एक विलक्षण शक्ती मला पावलं टाकायला लावित होती. कसाबसा मी दाराशी येऊन आत पाऊल टाकणार तर दार बंद, वकील साहेबांनी विचारले. नाही, दार उघडंच होतं, पण ते भरजरी लुगडं नेसलेलं बाईचं धड मुलाला हातात घेऊन दारातच उभं होतं. आता तिनं मूल छातीशी धरलेलं नव्हतं, ते तिच्या हातात होतं. एखादं टरबूज फुटावं तसं त्याचं शरीर छिन्न विछिन्न झालेलं होतं आणि त्यातून रक्ताच्या धारा गळत होत्या.
ते पाहून बहुधा माझी शुद्ध गेली असावी, कारण पुढचं काहीच मला आठवत नव्हतं. सकाळ झाली तेव्हा मी माझ्या बिछाण्यातच होतो. मग तिथं मी आपल्या पावलांनीच आलो, की ज्या शक्तीनं मला बाहेर नेलं तिनंच मला परत आणून ठेवलं हे मला माहीत नाही. शॉकिंग, ॲब्सोल्युटली शॉकिंग, बट ट्रू, वकील साहेब उद्गारले. शंकरराव, तुम्हीच इथले खरे वारस आहात याविषयी मला तीळ मात्र शंका नाही. तुमच्या काकांनाही अगदी असाच प्रकार पाहायला मिळायचा. तुमच्या पूर्वजांमध्ये एका स्त्रीचा आपल्या नोकराशी संबंध आला आणि त्याच्यापासून तिला मूल झालं. तिच्या नवऱ्याला हे समजताच त्यानं तिचा शिरच्छेद केला आणि त्या मुलाचाही तत्काळ प्राण घेतला. त्या तिघांचीही पिशाच्च इथं अधूनमधून दिसतात. इतरांना नाही, फक्त वाड्याच्या मालकालाच. परत जाताना वकील साहेबांनी शंकरला गहीवरून मिठी मारली. त्या वृद्ध गृहस्थाने शंकरला मालक म्हणून जो आदर दाखवला तो पाहताना मलाही उचंबळून आले. ते गेले तरी शंकर त्याच तंद्रीत होता. काही वेळाने त्याची ती तंद्री ओसरली आणि मग मात्र तो खो खो हसत सुटला. असाच प्रकार दिसतो म्हणे. अरे, सगळे भुताटकीचे प्रकार सारखेच असतात, तो हसत हसत म्हणाला. भलतंच सोपं आहे या म्हाताऱ्या लोकांना भुताटकीच्या गोष्टी सांगून बनवणं. एक ठोकून दिली की काम फत्ते. कितीतरी वेळ तो हसतच होता. माझे हसणे मात्र तेव्हापासून कायमचे गेले. त्या दिवसापासून आतल्या आत जळत राहतो. कुणाकडे सांगू शकत नाही, शंकरकडे तर नाहीच नाही, की मी त्याला जुळवून दिलेला तो प्रकार खोटा नव्हता. तो त्याने पाहिला नसेल, पण मी पाहिलेला होता, प्रत्यक्ष पाहिला होता. तो मला दिसला याचा अर्थ एकच होता. मी रामदादांचा थोरला मुलगा होतो, शंकरचा थोरला भाऊ, काकांचा खरा वारस, वाड्याचा खरा मालक. इतके दिवस मी आईला पवित्र समजत होतो, पण रामदादांचा आणि तिचा संबंध. रामदादांच्या पूर्वजांप्रमाणे माझ्या वडिलांनी तिचा शिरच्छेद केला नाही, माझा प्राण घेतला नाही. त्यांनी स्वतःच आत्महत्या केली. कुठल्याही भुताटकीपेक्षा हे सत्य अधिक भयंकर आहे. पण ज्या आईविषयी मी परमोच्च आदर ठेवला तिचे हे वर्तन कळूनही मी त्या धक्क्याने मरून गेलो नाही. अशा वेळेस माणूस जिवंत राहतो, पण त्याच्या जगण्याचा अर्थच बदललेला असतो. रसिका मित्र हो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला या कथेमधला सस्पेन्स कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. लवकरच भेटू या कथा मालिकेतील पुढील कथा घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.